पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे। म्हणून आम्हाला असं वाटतंय की शिंदे साहेबांचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। डॉक्टर मुख्यमंत्री कोण होईल? बोललो का मी? संजय राऊत म्हणजे की 160 पेक्षा जास्त जागा येईल। त्यांचा स्वतःचा एक वेगळा सर्वे। हा, संजय राऊतचा हा सॅटेलाइटद्वारे झालेला सर्वे आहे। तो जमिनीवर पाय ठेवून कधीच सर्वे करत नसतो। तो उडता सर्वे ज्याला म्हणतात त्या प्रकारचा त्यांचा सर्वे असतो। म्हणून राजकारणामध्ये त्यांनी केलेले आतापर्यंतचे सर्व वक्तव्य जर पाहिले तर निश्चित त्याच्या विरोधातच मत किंवा निकाल आपल्याला पाहायला मिळतो। सत्ता जाणार म्हणलं तर सत्ता येणार, असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील। म्हणून संजय राऊतने जे काही भाष्य केलं ते आम्ही शुभ संकेत मानतो आणि आमची सत्ता निश्चित येईल असं एकंदरीत आम्हाला वाटतं। काही राजकीय तज्ञांच्या मते असं आहे की गुवाहाटी पार्ट 2 आता घडण्याची शक्यता आहे, कारण निकाल लागल्याबरोबर हे सगळे आमदार कुठल्या तरी हॉटेलमध्ये ठेवले जातील, त्यांना परत बंदिस्त केलं जाईल, सत्ता स्थापन करेपर्यंत ही सगळे भानगडी। आम्हाला गुवाहाटी पार्ट 2 करायची आवश्यकता नाही। आम्ही आता दुसरा एखादा प्रदेश पाहू, त्याची चिंता तुम्ही करू नका। भारत भ्रमण आम्हाला करायची हौस आहे, आमचा देश आहे, आम्ही कुठं जाऊ कुठं राहू याची चिंता करण्यापेक्षा माहितीच सत्ता येईल याचं आम्हाला त्याला आम्ही प्राधान्याने पाहतो। अनेक ठिकाणी मताचा टक्का वाढलाय, त्याचा फायदा कुणाला होईल असं तुम्हाला वाटतं? निश्चित माहितीला होणार आहे। अनेक ठिकाणी जो टक्का वाढलेला आहे, सर्व हिंदू बांधव असतील, सर्व जाती धर्माचे लोक असतील, मोदी साहेबांची घोषणा एक है तो सेफ है बटेंगे तो कटेंगे ह्या घोषणेला सुद्धा लोकांनी पसंती दिलेली आहे। एक है तो सेफ है बटेंगे तो कटेंगे आणि महाविकास या महाराष्ट्रामध्ये केलेली ज्या गतिमान पद्धतीने विकास केलेला आहे त्याचा सुद्धा निश्चित परिणाम या सगळ्या गोष्टीवर होणार आहे। चौथा आपला जे योजना आहेत त्याची झालेली प्रभावी अंमलबजावणी या सगळ्या बाबी ह्या आमच्या पथ्यावर पडणार आहेत। म्हणून तो वाढलेला जो टक्का आहे तो माहितीकडेच त्याचा कल असावा। अदानीवरती अमेरिकेत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला, त्याच्यामुळे बऱ्यापैकी चर्चा होते सध्या। त्यावर आम्हाला काही कल्पना नाही, पण जर असेल तर तो त्यांचे ते वैयक्तिक बाब आहे, त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणं नाही। केसरकर म्हणतात की जर सरकार बनू शकले नाही तर आम्ही अपक्षांना सोबत घेऊ। अजित पवार देवेंद्र फडणवीस सोबत काम करणारे सर्वाधिक अपक्ष आहेत, आम्ही ज्यांना